नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत धन्नो राणी अति शहाणी, नको तिथे नको तिथे नको तिथे. तुम्ही मला प्रश्न विचारा मंडळी, मी तुम्हाला त्याची उत्तरं देईन. तुम्ही चांगले चांगले मला प्रश्न विचारले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. सगळ्यात पहिले तर माझं शिक्षण आणि माझं जॉब प्रोफाईल वगैरे, मी ह्याच्या आधी जॉब वगैरे केला आहे का, तर ॲक्च्युली ना मी केमिस्ट्री ग्रॅज्युएट आहे. आणि केमिस्ट्री ग्रॅज्युएट असल्यामुळे मला ना असं खूप केमिकल इक्वेशन्स वगैरे असं सोडवायचं आणि असं कुठे कुठे असं केमिस्ट्री अप्लाय करण्याची खूप हौस होती. तर मी तरुणपणी ना चुकून, म्हणजे जसं माझं ग्रॅज्युएशन झालं ना तसं मी दुसरीकडेच ग्रॅज्युएशन करता करता केमिस्ट्री अप्लाय केली. आणि मग ते कुठेतरी म्हणजे ते सगळं इक्वेशनच चुकलं, त्याच्यामुळे मला ना जॉब वगैरे करण्याचा योगच नाही आला. तर त्या केमिकल इक्वेशनचं काहीतरी प्रोडक्ट तयार होण्याच्या आधीच माझे घरवाल्यांनी मला सांगितलं की तुझं लग्न करून टाकूया बाबा, म्हणून मग त्यांनी माझं पटापट लग्न करून टाकलं. काय असतं ना की ते केमिकल्स आहे ना खूप सगळे प्रमाणात घ्यावे लागतात. तर कुठलं केमिकल एक्स्ट्रा पडलं किंवा काय झालं ना तर मग ब्लास्ट वगैरे होण्याचे चान्सेस असतात ना. तर तो ब्लास्ट होण्याच्या आधीच माझ्या आईने माझ्या हातातनं ते केमिकल हिसकावून घेतलं आणि मला सांगितलं की तुला जी काही केमिस्ट्री तुझी दाखवायची असेल ते तू मुंबईला जाऊन दाखव, तुझ्या नवऱ्याबरोबर दाखव. मग मी मुंबईत आली आणि मग एके ठिकाणी आहे ना मी माझी केमिस्ट्री दाखवली एका सरांना. तर त्यांना माझी केमिस्ट्री खूप चांगली वाटली, त्यांची आणि माझी केमिस्ट्री मॅच झाली. तर मग त्यांनी मला ना HR प्रोफेशनल म्हणून ठेवून घेतलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज डॅमेजर आणि माझ्यामध्ये किती अंतर आहे. डॅमेजर आणि माझ्यामध्ये ना असं बऱ्याच वर्षाचं अंतर आहे, पण ठीक आहे. म्हणजे मला ना असं कोणतरी साधासुद्धा माझ्या वयाचा मुलगा वगैरे त्याला मी झेपलीच नसती, कारण मी ना खूपच स्मार्ट आहे ना, तुम्हाला तर माहितीच आहे ना. मला ना असं कोणतरी माझ्या तोडीस तोडच पाहिजे होता. म्हणून मग माझी आई म्हणाली नाही, तू ह्याच्याशीच करायचा, हाच बेस्ट आहे तुझ्यासाठी. आणि त्यामुळेच ना आमची भांडणं पण नाही होत. कारण कसं असतं ना, जर तुमचे विचार भिन्न असले ना तर मग चान्सेस असतात. आणि तुमचं रिलेशन खूप ट्रान्सपरंट असलं ना की मग भांडणं होण्याचे वगैरे चान्सेस असतात. पण तुम्ही एकाच विचाराचे असाल, पण सारखीच माती खाल्लेली असेल ना तर मग काही भांडणं वगैरे होण्याचा प्रश्नच नाही आहेत. कारण मग कोण कोणाला बोलणार ना, तेरी भी चुप मेरी भी चुप. आणि मी ना आधी असं म्हणजे आधीच त्यांना ना असंच दाखवलं आहे की माझ्याशी पंगा घेतला ना तर मी एकदम आहे ना दंगा करते हो, दंगा. तुम्हाला काय वाटलं, दुसरे भलतेच काहीतरी यमक जुळवू नका. त्याच्यामुळे ना आधी खूप अशी गरमागरमी व्हायची, मग तेव्हा ना आमचं असं एकदम डिवॉर्सपर्यंत वगैरे पोचलं होतं. पण आता मला ना आता अचानक मी भूला झाले आहे. आता मी हेच म्हणूच शकते की मला ना आता आठवतच नाही आहे, म्हणजे मला कधी आठवतच नाही आमच्यामध्ये भांडणं झाली असतील. मस्त ना, मी काही फेकलं ना तरी लोक विसरतात. म्हणजे मी आधी 2-1 वर्षापूर्वी आधी, म्हणजे मला पहिल्यापासून फॉलो करतात त्यांना माहिती असेल, मी त्यांना बोलली होती की आमचं अक्षरशः डिवोर्सपर्यंत पोचलं होतं, आमचं अजिबात पटायचं नाही, आमच्या रिलेशनशिपमध्ये थोडे प्रॉब्लेम्स होते, आम्ही दोघेही शॉर्ट टेम्पर्ड आहोत त्याच्यामुळे वगैरे. पण आता मी असं एकदम ते 2 वर्षापूर्वी बोललेली हो, त्याच्यामुळे आता काय त्यांच्या लक्षात थोडी असणार आहे. ते मंद बघते आहेत, त्यांच्या कुठे काय, त्यांना कालची गोष्ट लक्षात नसते, तर आत्ता काय लक्षात असणार आहे 2 वर्षापूर्वीचं. म्हणून आता ना मी असंच फेकलं आहे, मला आठवतच नाही म्हटलं मी की कधी झालेलं भांडण. नाही, आम्ही ना एकमेकांना एकदम सांभाळून घेतो, तर त्याच्यामुळे आमच्यामध्ये काही भांडणं होत नाही. ते काय फालतू प्रश्न विचारू नका. नेक्स्ट क्वेश्चन, देवाधर्माचं मी काही करते का. मी ना अशी काही फार असं काही देवाधर्माची करणारी पोरगी नाही आहे. म्हणजे मी असं जेव्हा माझं मन शांत वगैरे असतं ना तेव्हाच मी देवाधर्माचं असं करते. जर मन विचलित असेल तर म्हणजे असं माझ्या मनावर आहे, मला जर वाटलं तर मी करते, नाहीतर नाही. असं काही म्हणजे मी असं बसून तासनतास असं पूजापाठ वगैरे असं करण्यातली मी नाही आहे. ॲक्च्युली आहे ना माझं मन कधीच शांत नसतं. म्हणजे मी कधी शांत असते तुम्हाला तर माहितीच आहे ना माझा प्रॉब्लेम. मला लगेच राग येतो आणि ह्या लोकांनी इतका उच्छाद मांडला आहे ना की माझं मन असं स्थिरच नाही राहत. मी सतत काही ना काहीतरी खुरापत्या करत असते. त्याच्यामध्ये ना खूप डोकं लावावं लागतं. तर मग कसं ना, म्हणजे मी कधी देवाचं नाव वगैरे घेऊ.
म्हणजे मला इनडायरेक्टली तेच म्हणायचं आहे की मी काही नाव बिव घेत नाही, ते मी फक्त ना असं व्लॉगच्या सुरुवातीला असंच स्टाईल मारायला बोलते. असं हे जे मंद भक्त आहेत ना, ह्यांना मी अजून मंद बनवते. त्यांना ना कळतच नाही ते इतके मंद आहेत. नाही नाही, असं काही नाही आहे. माझी जी कोणी ऐकलं नाही ना, नाही माईक ऑन नव्हता. ओके, माझी जी फ्रेंड आहे ना ती फेकांजली, तिला मी विचारलं की काय करायचं काय नाही. ती तासनतास बसते ना, त्या दिवशी 10 तासाचं पारायण केलं म्हणे. तर ती असं बसते आणि काय काय करते आणि त्याचे व्हिडिओज वगैरे टाकते ना. तर ती माझी गुरु आहे ह्या बाबतीत, म्हणजे हे सत्संग आणि जे काही आहे ना, जी मी आज राधेमा आहे, तर ती माझा सोर्स आहे. स्तोत्र आहे, स्तोत्र. अगं स्तोत्र नाही, स्त्रोत असतं तेच काय ते स्तोत्र. असं म्हणणं आहे ना की देव आहे ना हा आपल्या कामामध्ये आपण शोधला पाहिजे. म्हणजे असं देवाचं नुसतं देव 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 करून असं काही होत नाही. आपल्याला आपल्या कामावर पण फोकस ठेवला पाहिजे. देव हा आपल्या कामात असतो. म्हणून मी खरा तुम्हाला माझा देव शोधायचा असेल ना, तर माझे टॅग्स बघा, टॅग्स. तुम्हाला सगळं समजून जाईल. तुम्हाला प्रणालीच्या चॅनलवर आणि गॉसिप गर्लच्या चॅनलवरती बघायला मिळतील. म्हणजे गॉसिप गर्लच्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळेल की मी कुठल्या कुठल्या प्रकारचे टॅग्स यूज करते, आणि प्रणालीच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. मी कधी इथे सेटल होणार? माझा ना ॲक्च्युली प्लॅन होता. मी खूप स्वप्न बघितली होती, पण डॅमेजर आहे ना ते इतकं म्हणजे डॅमेज करत सुटलेत ना, तर त्यांचे ऑफिसवाले त्यांना सोडतच नाही आहेत. मला असं वाटलेलं की एवढं डॅमेजरची पदवी मिळाल्यानंतर तरी त्यांना म्हणतील की बाबा जा अजून नको. पण ते ऑफिसवाले ना, मला वाटतं ते मैं बर्बाद होना चाहता हूँ वाल्या कॅटेगरीतले आहेत. तर म्हणून त्यांना ठेवून घेतलं आहे. आणि दुसरं म्हणजे ना, ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, हळूच तुम्ही ऐकलं का? हां, तर ते डॅमेजर आहे ना, माझ्यावरती निर्भर नाही राहू शकत, कारण माझा काय भरोसा नाही आहे. आता कशात काय नाही आहे, म्हणजे 50-50 आहे. तसं तर ते स्वतःच्या पायावर उभे आहेत, तरी पण मी एवढा तोरा मिरवते, अजिबात म्हणजे एक शब्द खाली पडू देत नाही. तर मग सगळंच माझ्यावर आलं तर मग काय होईल ना, त्यांचं उगाचच प्रॉब्लेम होईल. म्हणून ते स्वतःही सोडू इच्छित नाही आहे. पण ते आता मी इथे नाही सांगू शकत ना, म्हणून मग मी असं सांगते की त्यांचे कंपनीवालेच असं म्हणत आहेत की हम बर्बाद होना चाहते हैं. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तर पुढचा क्वेश्चन असा आहे, मी भेटीगाठी कधी ठेवणार आहे? मी भेटीगाठी आता कधीच ठेवणार नाही आहे, आणि मी इवन कोणाला काही शाउटआउट वगैरे पण देणार नाही आहे. तसं तर मी कधीच देत नव्हती. मी कधी कोणाला शाउटआउट दिलं आहे? त्यामध्ये तर एवढं पण संस्कार नाही आहेत की मला कोणी शाउटआउट दिलं आहे तर त्याचे मी आभार मानेन किंवा ते एक्सेप्ट करेन मोठ्या मनाने, ते पण नाही आहे. तर मी कसली कोणाला काय शाउटआउट देते? काय प्रश्न विचारता तुम्ही? शाउटआउट बिटआउट काय नसते, हे सगळे सब झूट आहे. ती भेटीगाठी मी ह्याच्यासाठी ठेवणार नाही आहे, कारण भेटीगाठी ठेवल्यानंतर तिथे माझं असली रूप समोर येतं. म्हणजे मी ॲक्च्युअलमध्ये कशी आहे ना, तेनाली रामा, ते सगळ्यांना कळतं. आणि मग लोकांना असं सगळीकडे सांगत सुटतात, आणि मग ते माझ्याबद्दल असं काय काय बोलतात. त्याच्यानंतर माझा कसा स्वभाव आहे, मी कसं काय ॲटिट्यूड आहे, कसं मला घमंड आहे, ते सगळं लोकांना दिसून येतं. त्याच्यामुळे मग ते माझं खरं रूप बाहेर येईल ना, म्हणून मी ते भेटीगाठी ठेवत नाही. कारण जेव्हा मी भेटीगाठी ठेवल्या आहेत, एकतर कोणीच येत नाही, फ्लॉप होतं. तर मेन रिझन आहे, आता त्या झमुऱ्याचा पचका झाला तेवढा पुरे आहे. मी एवढी रिस्क नाही घेऊ शकत, म्हणून मी काही भेटीगाठी ठेवणार नाही. मग भेटीगाठीनंतर लोक मला अनसबस्क्राईब पण करतात, आणि लोकांना असं माझ्यावर व्हिडिओज बनवतात जाऊन. म्हणजे माझे स्वतःचे सबस्क्रायबरच व्हिडिओ बनवतात, आणि मग ते सांगतात की ते कसं काय, म्हणजे ते मला काय समजत होते आणि मी ॲक्च्युअलमध्ये कशी आहे, मी किती खोटं बोलते आणि किती खोटारडी, आणि मी त्यांना पण म्हणजे वेळ आलीच तर घालून पाडून बोलू शकते. तर ते सगळं मग ते सांगतात, माझी बदनामी करतात ना, म्हणून मग मी नाहीच ठरवलं, आता मी नाही करणार आहे. ओके, सो मी इतकी सुंदर कशी काय आहे? ओ माय गॉड, मैं इतनी सुंदर हूँ, मैं क्या करूँ? हो, काहीतरीच काय, मी एवढे काही सुंदर बिंदर नाही आहे. ते मी फिल्टर लावते ना, म्हणून ते तुम्हाला तसं वाटतं. पण असं काही नाही आहे ॲक्च्युअलमध्ये. ते ज्यांचं जसं अपब्रिंगिंग असतं ना, त्याला तसं दिसतं. हां, ज्यांचं छान अपब्रिंगिंग आहे ना, त्यांना मी सुंदर दिसते, आणि ज्यांचं बॅड अपब्रिंगिंग आहे ना, त्यांना मी घाण दिसते. अपब्रिंगिंग, ह्याच्यामध्ये अपब्रिंगिंग कुठून आलं बाई? तुझं सुंदर दिसणं न दिसणं, आता ह्याच्यामध्ये अपब्रिंगिंगचा कुठून प्रश्न आला? उगाचच लोकांचं अपब्रिंगिंग काढायचं. ओ अच्छा, नाही, ह्यांना असं म्हणायचं आहे की जे म्हणजे त्या नजरेनं बघतात ना,
त्या ज्यांचं अपब्रिंगिंग तसं झालं आहे ह्यांच्यासारखं चांगलं एकदम, त्यांना ह्या सुंदर दिसतात. आणि ज्यांची अशी आपल्यासारखी सरळ साधी नजर आहे ना, तर त्यांना म्हणजे प्रॉब्लेम आहे. त्यांना असं काहीतरी दिसतं, असं काहीतरी भलतंच त्यांच्यामध्ये खोट दिसते. तर तुमचं अपब्रिंगिंग आहे समजलं, त्यांना नका काय बोलू, त्या सुंदरच आहेत. मी कशी काय पॉझिटिव्ह राहते. ओके, तर मी ना काही गोष्टी स्वतःमध्ये इम्प्लांट केल्या आहेत. इम्प्लांट नाही, इम्प्लिमेंट, तेच काय ते इम्प्लांट शडअप, इम्प्लांट पण केलेत मी. ताई खरं बोलतात, नेहमी खरं बोलतात ताई, कधीच खोटं बोलत नाही. तर काय काय इम्प्लांट्स केले ते पण सांगून द्या ताई. मी पण हे सगळे इम्प्लांट्स स्वतःमध्ये करून घ्या, पॉझिटिव्ह राहण्याचे आणि आपल्या कामाकडे फोकस करण्याचे आणि मग नेगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे. हे सगळे इम्प्लांट्स तुम्ही करून घ्या. हे सगळं तुम्ही स्वतःमध्ये एकदा इम्प्लांट केलं की तुम्हाला कशाचाच त्रास होणार नाही. इम्प्लिमेंटच असतं गं, इम्प्लांट बोलली ना. माझं इंग्लिश आता चांगलं आहे, म्हणजे मध्ये ना मी विसरली होती, कारण आपण रेग्युलरली असं बोलत नाही ना, तर मग आपला टच सुटतो आणि मग आपला थोडंसं गफलत होते. पण आता मी ना रेग्युलरली प्रॅक्टिस करते आणि रेग्युलरली असं बोलण्याचा प्रयत्न करते, तर आता परत ट्रॅकवर येते मी. त्याच्यामुळे तू तर गप्प बस, मला माहिती इम्प्लांट बोलतात, माझं इंग्लिश चांगलं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करते. मला ना इतकं म्हणजे मी इतकी पॉझिटिव्हिटी फैलवली आहे ना सगळीकडे, की लोक मला सगळे क्वेश्चन पॉझिटिव्हिटीवरच आहेत, की काय करते काय करते. काय नाही हो, फार काही नाही करत. मला पॉझिटिव्ह जेव्हा म्हणजे मला निगेटिव्ह वाटतं ना, मला असं वाटतं की खूप नेगेटिव्हिटी होते आणि मला आता काहीतरी केलं पाहिजे, तर मी तर आधी ना असं कंट्रोल करते, कंट्रोल मावशी कंट्रोल. आणि मग मी काय करते, मी असं स्क्रिप्ट वगैरे रेडी करते, डोक्यात असं खुफिया प्लॅन रेडी करते. आता मी काय करू काय नको हा सगळा विचार करते. आणि मग मी ती जी नेगेटिव्हिटी माझ्यामध्ये भरलेली आहे ना, ती मी दुसरीकडे जाऊन गरळ ओकते. काहीतरी त्यांना असं वेगवेगळ्या आयडीजने कॉमेंट करते, नाहीतर मग त्यांच्यावर व्हिडिओ बनवते, असं काहीतरी करते आणि मग मी शांत होते. तर तुम्ही बेसिकली काय करायचं, जर तुम्हाला खूप नेगेटिव्ह वाटत असेल ना, तर तुम्ही जे आपले घाणेरडे थॉट्स आहेत, जितकं आपण वाईट कोणाबद्दल विचार करू शकतो, ते जाऊन तिथे ओकून यायचं. म्हणजे काही ना काहीतरी कांड करून यायचं. नाहीतर मग असे जे अजून 4 नेगेटिव्ह लोक असतील ना, त्यांना जवळ करायचं आणि मग त्यांना सांगायचं की ना, ही माझी नेगेटिव्हिटी आता मला काढली पाहिजे कुठेतरी आणि आता मला सहन होत नाही आहे, तर तुम्ही काहीतरी करा. मग ते आपल्यासाठी कामं करतात. जशी मी अशी 1-2 माणसं हेरली आहेत ना, तर ती माझ्यासाठी कामं करतात. आणि मग ते तिथे जाऊन असं काय काय दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीला घाणघाण बोलून येतात, घाणघाण करून येतात, त्यांच्याबद्दल असं वाटेल ते बोलतात वगैरे. आणि मग आपली नेगेटिव्हिटी शांत होते आणि मग मला असं पॉझिटिव्ह वाटतं. तर मग मी अशी माझी एक अशी स्माईल आहे ना, अशी ती माझ्या चेहऱ्यावरती येते अशी. तर ती स्माईल तुम्हाला खूप आवडते ना, तर मग ती स्माईल जर तुम्हाला हवी असेल तर फक्त तुम्ही इतकंच करायचं की आपली नेगेटिव्हिटी दुसऱ्याच्या इथे त्यांच्या डोक्यावर थोपून यायची आणि आपण मोकळं व्हायचं. बेस्ट. एखाद्या माणसाला डायरिया कसा होतो ना, मग तो सगळीकडे असा घाण करून ठेवतो, तशी मग सगळीकडे घाण फैलवायची, अजून 4-5 लोकांथ्रू फैलवायची, म्हणजे मग आपलं पोट साफ होतं. सो दॅट इज हाऊ, म्हणजे मी स्वतःला आतून क्लीन ठेवते, एकदम स्वच्छ करते, स्वतःला डिटॉक्स करते. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, माझ्यावर ट्रोलिंग वगैरे होतं तर त्याचं ओके, तर त्याचं मी काय करते, मी लक्षच देत नाही. मी ना ॲक्च्युली पहिले जाऊन मी तिकडे स्वतः कॉमेंट करायची, म्हणजे मी स्वतःच्या आयडीने जाऊन तिकडे बोललेली आहे, पण ते लोक काही ऐकत नाहीत. तर आता मी तर तो सोडूनच दिलेला आहे. पण हे मी दुसरं आता काहीतरी काढलेलं आहे. ते मी आता जसं तुम्हाला म्हणाले ना, की मी दुसऱ्यांना सांगून करून घेते माझी कामं, तर त्या प्रकारचंच काहीतरी मी असं वेगळं करते. ॲक्शन तर मी घेणारच, मी गप्प नाही बसणार, म्हणजे गप्प बसणे माझ्या स्वभावात नाही, तर मी ॲक्शन तर घेतेच. तर मी ह्या प्रकारे ॲक्शन घेते आता. कारण तुम्ही जर मॅच केलं तर जी मी कॉमेंट केली होती प्रणालीला, तीच सेम कॉमेंट म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे. तर तेच त्या कॉमेंटमध्ये जे काही लिहिलं होतं तेच मी त्या व्हिडिओमध्ये बोललेली आहे. तर मग मी ते असं करते, असं काहीतरी वेगळं करते. मग डायरेक्टली नाही ऐकत, असं नाही ऐकत, तर मग असं आपल्याला जेव्हा काय बोलतात ना, सीधी उंगली से घी नाही निकलता, तो उंगली काय मी पूर्ण हातच तेढा करून टाकते.
सो दॅट्स माय स्टाईल. यू सी, हात तेढा करण्यावरून आहे ना मला एक आठवलं की मी ना कर्माला खूप भीते असं मी लोकांना सांगते. पण माझ्या कर्माला म्हणजे मला काही हे नाही, म्हणजे टेन्शन नाही आहे. मी लोकांना फक्त अशी कर्माची भीती अशी दाखवते की तुम्ही असं केलं तर तसं होईल असं मुद्दामून मी बोलते. म्हणजे त्यांच्यामध्ये मी ते इम्प्लांट करते कर्मा. कर्माला इम्प्लांट करते. मग एकदा त्यांच्यामध्ये कर्मा इम्प्लांट झाला ना की मग मी मोकळी माझं कर्म करायला. कर्मकांड कांड सायलेंट आहे. हो अगदीच. नेक्स्ट म्हणजे असंच कोणीतरी फ्रेंडली सजेशन दिलं आहे की मी कधी शिर्डीला येणार आहे आणि मला अयोध्येला पण बोलवलं आहे. तर म्हणजे कधी जाणार मी अयोध्येला. मला दोन्हीकडे जायचं आहे. मला खरंच मनापासून इच्छा आहे. पण मी तुम्हाला जसं बोलली ना कांड सायलेंट आहे. तर मला माहिती नाही मला कधी बोलावा येणार आहे की नाही येणार आहे. कारण अशा कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीला कसं काय बोलवणार ना देव असं. तर माहिती नाही मला. आणि मी आत्तापर्यंत कधी तुम्हाला बोलली नाही. पण आज मी सांगते. ह्यांना ना अर्वाचीन रावांना ते साई भक्त आहेत. हे ना मी गॉसिप काढला सांगते. ती बोलते ना म्हणून मी पण समजलं ना. तू आहेस तर मी पण आहे. अर्वाचीन राव आहेत. आता बघूया. आणि मी जाणार ना तर मी फक्त जीना वर्ल्डमधनंच जाणार. बाकी मी कशातनं नाही जाणार. ॲक्च्युली हे टॅक्टिक आहे. ओके नोट करून ठेव. म्हणजे हे व्हायरल झालं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. ओके तर मी ना जीना वर्ल्डमधनंच जाणार. तर त्याच्यामुळे जर त्यांच्याकडे काही ऑफर्स वगैरे असतील माझ्यासाठी किंवा मी प्रमोट करावं असं वाटत असेल, जसं बंजिताला कसं केलं होतं ना मामा हॉलिडेजने, तसं काहीतरी मी आता करण्याचा प्रयत्न करते. तर माझा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचवा. म्हणजे त्यांना कळेल की मी उत्सुक आहे आणि मग ते मला अप्रोच करतील. तर मग मी फिरायला जाईन. म्हणजे अयोध्येला मी तेव्हाच जाणार जेव्हा मला जीनावाले अप्रोच करतील. यूट्यूबमध्ये काय यूट्यूबमध्ये मला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. अगेन डॅमेजर हे नोट करून ठेव. तर मला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मी ना सगळ्यात जास्त खूप मोठी फॅन आहे मी फॉर्म्युला बळबळकर ताईंची. तर 1 मिलियनवाले आहेत ना. 1 मिलियन शाउट आऊट दिला तर माझा तर नेक्स्ट टार्गेट आता तेच आहे ना. त्याच्यामुळे मी म्हणजे मी त्यांचे फॉर्म्युले खूप फॉलो करते आणि खूप अक्षरशः म्हणजे मी त्यांची फॅन आहे. तर त्यांच्यापर्यंत पण पोचवा हा व्हिडिओ. ओके लास्ट क्वेश्चन. कायमची मुंबईतच का? नाही कायमची नाही. मी नक्की जाणार. मी गावीच सेटल होणार. मला ना माणसांमध्ये राहायला आवडतं. माणसं म्हणजे आई. आता सध्या तर माझी आईच आहे तिथे. तर तिथेच राहायला मी तिथेच पडीक असते. ॲक्च्युली एवढं चांगलं घर आहे, एवढं चांगल्या मोक्याच्या ठिकाणी आहे. जसं तसं बघायला गेलं तर ते माझं आजोळच आहे. जसं माझी आई तिथेच सेटल झाली तिच्या माहेरात, तसं मला पण माझ्या माहेरीच सेटल व्हायचं. इकडची मलाही खाणार. इकडे पण मी करतेच आहे आता एकुलती एक सून म्हणून. आणि तिकडे पण मी असं सोडणार नाही आहे. मी आता एवढं असं काही घरावर खर्च असं चांगलं करणार, चांगलं काही करून घेणार. आणि मग नंतर मी विचारेन. म्हणजे नंतर मी सांगेन की मला पण पाहिजे, हे माझं पण घर आहे म्हणून. तर मला तिथेच मला बेसिकली माझ्या आजोळीत सेटल होण्याचा माझा प्लॅन आहे. मला त्याच माणसांमध्ये आवडतं. सो आता इथेच थांबवते आपला प्रश्नोत्तराचा कार्यक्रम. हा आपला बिहाइंड द सीन पॉडकास्ट होता. मनातले विचार होते जे ॲक्च्युली आपण जे उत्तरं दिलीत ना आपल्या व्हिडिओमध्ये, तर त्या उत्तरामागे ॲक्च्युअल काय भावना होत्या, माझ्या मनातला आवाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. अगदी अनकट आणि अगदी रिअल. तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तर भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.